राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली आहे। झीशान सिद्दीकींच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाईंनी राष्ट्रवादीच्या झीशान सिद्दीकींचा पराभव केलेला होता आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकींचा विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती आहे। नुकतीच काही वेळापूर्वी विधान परिषदेची उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नाव चर्चेत होतं, बरीच चर्चा होती, अखेर आता झीशान सिद्दीकी यांची वर्णी लागलेली आहे विधान परिषदेसाठी। कधीपर्यंत अर्ज भरतायत ते? खरं तर एक राजकीय पेच श्रद्धा निर्माण झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कारण 75 पेक्षा जास्त उमेदवार जे इच्छुक होते त्या इच्छुकांची भाऊगर्दी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली होती आणि 2 वेळा कोर कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमधून अखेर झीशान सिद्दीकी यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। काही वेळातच ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करतील। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना खरं तर विधानसभेची निवडणूक झीशान यांना देण्यात आलेली होती। मात्र वरुण सरदेसाई यांनी बांद्र्यामध्ये त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर त्यांची पुन्हा वर्णी लागणार का अशी चर्चा होती आणि अमोल मिटकरी सध्याचे त्यांचे विधान परिषदेचे खरं तर आमदार होते। अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेते किंवा पदाधिकारी जे आहेत ते विधान परिषदेसाठी इच्छुक होते, पण अखेर समतोल साधत सिद्दीकी परिवाराला न्याय द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनेत्रा पवार यांनी केलेला आहे असं म्हणता येईल। त्यानुसार झीशान सिद्दीकी यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळात विधान भवनात जाऊन ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। मात्र महत्त्वाचं आहे की अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे, कारण अमोल मिटकरी हे स्वतः सांगत होते की अजित पवार यांनी त्यांना शब्द दिलेला होता, मात्र दादा गेले त्याच दिवशी मला समजलं होतं की मला आमदारकी मिळणार नाही, असं एक अशा आशयाची एक पोस्ट अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर खरं तर टाकलेली आहे। विनंती थोडंसं थांबवते, या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत। पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, बातमी आपण अगोदर पाहूया। आणि विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे अमोल मिटकरींनी एक्सपोज केलेली आहे, नाराजी व्यक्त केली आहे। नुकतेच आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या या संदर्भात सांगत होते, हीच ती एक्सपोज आहे। दादा, तुमच्यासाठी एक संधी काय, अशा हजारो संधी ओवाळून टाकेल असं अमोल मिटकरींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। अमोल मिटकरींनी ही एक्सपोज केलेली आहे असं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। ही पोस्ट वाचून दाखवतेय काय म्हटलेलं आहे अमोल मिटकरींनी। उमेदवारी न मिळाल्यामुळे मिटकरी नाराज आहेत, माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल। दादा, तुमच्यासाठी एक संधी काय, अशा हजारो संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल। तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढतोय आणि उद्याही लढत राहील। या लढाईमध्ये कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही, तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल। अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही, वेळ पडल्यास याही पेक्षा मोठी किंमत चुकवेल, जान भी देंगे असं हॅशटॅग लावत त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात। संदीप, आपण पाहतोय गेल्या 1 ते 2 दिवसांपूर्वी सुद्धा अमोल मिटकरींनी एक्सपोज असा आशयाशी केली होती आणि आता नाराजीचा सूर उमटवत त्यांची ही एक्सपोज पाहायला मिळते। माझा प्रश्न मगाशी सुद्धा तोच होता की सगळ्या पक्षांमध्ये चुरस तर आहे, मात्र अंतर्गत नाराजी सुद्धा आता हळूहळू चव्हाट्यावर यायला लागली आहे। तेच हे उदाहरण म्हणावं लागेल अमोल मिटकरींचं आणि त्यांचे एक्सपोज। अगदी बरोबर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अमोल मिटकरी यांनी खरं तर पहिल्यांदा आवाज उठवला होता। श्रद्धा, त्यांच्या पक्षातले एकमेव आमदार अमोल मिटकरी हेच होते की विमान अपघातासंदर्भातली जी शंका आहे ती त्यांनी उपस्थित केली होती आणि हा अपघात आहे की घातपात असा त्यांनी सवाल खरं तर केला होता। जसं रोहित पवार यांनी दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रश्न उपस्थित केले होते, तसेच अमोल मिटकरी यांनी केलेले होते आणि त्यांनी भेट देखील घेतलेली होती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची। आणि आता त्यांनी जी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे श्रद्धा, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे अजित पवारांच्या चपलांची जी पूजा केलेली आहे किंवा त्यांचा जो फोटो आहे त्याचा एक फोटो आहे आणि दुसरा बारामतीमधल्या ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार अजित पवार यांच्या पार्थिवावर झाले होते तिथला फोटो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी हेच म्हटलेलं आहे की अपघाताचं सत्य